जय शिवराय बांधवांनो, तर आपण आता परभणीतून बाहेर पडत आहोत. वसमत रोडला आपण आहोत. आता इथून डायरेक्ट आपण कामटा फाट्याला आहोत, बरोबर. अमोल स्वतः असं करतो, मग मला बी करायला होतो. पाहू शकतो संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचा हा ताफा आहे जो परभणीतून निघालेला आहे. या समोर गाडीमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आहेत आणि आपण निघालो आहोत कामटा फाटा. मित्रांनो, कामटा फाट्याला दरवर्षी 18 गावांची एकच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मागच्या वर्षी सुद्धा पाटलांना आमंत्रण होतं आणि यावर्षी सुद्धा पाटलांना आवर्जून ते अख्खे गावची गाव अंतरवाडीसाठी आले होते की जरांगे पाटील तुम्हाला यावंच लागेल. 18 गावांची ही जयंती आहे. पाहू शकतो आपण खूप मोठ्या ताफ्यासहित संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील निघालेत कामटा फाट्याच्या दिशेने. सध्या आपण आहोत परभणीमध्ये. परभणीतील लोकांना हे रस्ते, हे चौक सर्व कळत असेल की आता पाटील कुठं आहेत. आणि मनोज दादा जरांगे पाटील निघालेत कामटा फाटा, हिंगोली जिल्ह्यातील कामटा फाटा. कामटा फाट्यावर जे आहे 18 गावांची एकत्रित सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या जयंतीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्या ठिकाणी निघाले आहेत आणि पाटलांसोबत पाहू शकतो एक खूप मोठा ताफा जे आहे त्या ठिकाणी पाटलांसोबत निघाला आहे. आणि आपण सुद्धा त्याच्या जगदंब, आपल्या मित्राचं दुकान आहे जगदंब या ठिकाणी. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत सर्वांना पाहू शकता हे प्रेम बघा मित्रांनो, बांधव व्हिडिओ काढतोय. तर आपण आहोत परभणी या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी कामटा फाट्याकडे निघालेले आहेत. पाहू शकता पुढेच गाडीमध्ये जरांगे पाटील आहेत आणि आपण निघालो आहोत कामटा फाट्याकडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. हे लाईव्ह याच्यासाठी आहे. पुढील जे बांधव आहे, जे वाट पाहत आहे, ज्यांना माहीत नाही मनोज दादा कुठपर्यंत आलेले आहेत, तर हे लाईव्ह त्यांना दाखवत आहे की SS मोबाईल शॉपी समोरून आता परभणीमधून आपण चाललो आहोत पुढे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे पद्मावती जे आहे साडी डेपो ह्याच्या समोरून आपण चालू आता.